पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय करणार होत आपण? पण काय करू शकतो? आपल्याकडे पैसे नाहीयेत, कॉन्टॅक्ट्स नाहीयेत, आपण सामान्य माणसं होत ताई। तो बजरंग आपल्याला शांतपणे नाही राहू देणार। बाबा, मला इथे सेफ नाही वाटत। आपण पैसे घेऊयात आणि जाऊयात हे घर सोडून। तो बजरंग काहीही करू शकतो। आम्ही दोघे नसताना तो इकडे आला आणि त्यांनी मारहाण केली तर? नाहीतर आम्हा दोघींना उचलून नेलं तर काय करणार आहे बाबा? मी खरंच म्हणते की आपण पैसे घेऊयात आणि जाऊया। बजरंगच्या नादी लागण्यात खरंच काही अर्थ नाहीये। अगं पण तो पैसे तरी कुठे धड देतोय? आपल्या घराची किंमत आहे 10 लाख आणि तो हातावर ठेवतोय फक्त 3 लाख। प्रश्न पैशांचा आहेच, पण तत्वांचाही आहे ना बाबा। तो कोण ठरवणार आपण हे घर सोडायचं की नाही ते? अगं पण अक्षू त्यांनी धमकी काय दिली आहे? गाई ह्याच धमक्या तो ह्या आधीही द्यायचा। काही झालं का? आणि तोच गेला ना आत। हो पण मी काय म्हणते, तो जे काही पैसे देतोय ना ते घेऊ आणि जाऊ आपण इथून। पटलंच तर मी त्याच्या हात जोडते आणि त्याला म्हणते, रे बाबा आम्ही अक्षराचं लग्न झालं ना की जातो इथून। हे घर काय पोरींपेक्षा जास्त आहे का आपल्याला? अगं मग आपण मुलींसमोर आदर्श काय ठेवायचा? अहो पण त्यांनी पोरींना काय केलं तर काय करायचं? अगं काही नाही करणार तो नुसता बोलतो, धमक्या देतो, आपलं पाणी जोगतो, बाकी काही नाही करणार तो। आई बरोबर म्हणतीये, आपण खरंच इकडनं जाऊया। हवं तर भाड्याने घर घेऊया। अगं पण काय रा, आपण आपलं घर सोडून भाड्याच्या घरात का राहायचं? तेही गल्लीतल्या गुंडाला घाबरून? इरा तुला कळतंय का, आपण जर असं केलं तर त्याचं धैर्य वाढेल। त्याला असं वाटेल की दादागिरी करून काहीही करता येतं। हे सगळं बोलायला ठीक आहे ताई। हे बघा आपण शिक्षकी पेशात आहोत, नुसतं बोलून नाही तर वागून आदर्श ठेवला पाहिजे। नाही नाही नको, हा विस्तवाशी खेळ नको। अहो अक्षराचं लग्न आहे तोंडावर। आई तू नको काळजी करूस, काहीही होणार नाही। ताई तू प्लीज ऐक माझं, तू एकदा भुवनेश्वरी मॅडमशी बोल। अगं मी सांगतेय ना तुला, त्या नाही मदत करणार। का नाही करणार? तू त्यांच्या शाळेत काम करतेस, त्यांची एम्प्लॉई आहेस। इरा मी तुला तेच सांगते, त्या एकदा मदत करतील, पण आपला लढा आपल्यालाच लढायचा आहे ना। आणि मदत घ्यायचीच असेल तर आपण पोलिसांची मदत घेऊ। नको नको अक्षरा, तो अजून चिडेल। अरे हे बघा, वाघ म्हणलं तरी खाणार आणि वाघोबा म्हणलं तरी खाणार। आई इरा ऐका, हे बघा मला तुमची भीती कळतीये। खरं तर मी पण आतून खूप घाबरलीये, पण घाबरून आपला प्रश्न सुटणार आहे का? आत्ता जर आपण घाबरलो ना तर त्याला अजून चेव येईल। आज त्यांनी हात पिरगाळला इराचा, उद्या अजून काहीतरी करेल। या सगळ्याला आपल्याला आळा घातलाच पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या हक्काच्या घरात राहतो, आपल्याकडे ह्या घराचे पेपर्स आहेत। मग आपल्याला हे घर विकायचं नसेल तर ही बळजबरी कसली? अगं अक्षू, लोक त्याला नाही स्वतःच्या अब्रूला घाबरतात। लोक त्यालाही घाबरतात विद्या। अगं तो शिवीगाळ करतो, मारहाण करतो। हो, आणि तो हे जे काही करतो ना तो गुन्हा आहे। ह्या गुन्ह्याविरुद्ध आपण दाद मागितलीच पाहिजे। अगं त्याने काय होणार आहे ताई? सांग ना, तो जेलमध्ये जाणार, सुटून बाहेर येणार आणि आपल्याला त्रास देणार। त्यापेक्षा आपण हे घर सोडून जाऊया ना। इरा अगं आपला लढा आपल्या भीतीशी आहे, आपण घाबरतो। आज बजरंग आहे, उद्या त्याच्या जागी अजून कोणीतरी असेल। किती काळ आपण ह्या दादागिरी पुढे मान तुकवायची? किती काळ आपण हा अन्याय सहन करायचा? आणि आपलं घर सोडून आपण पळ का काढायचा? आपण काय केलंय? आपण आपल्या घरात राहतो, आपल्या फॅमिली बरोबर राहतो। हा काय आपण गुन्हा केलाय का? आपण जर आज बजरंगच्या या मागण्या मान्य केल्या तर उद्या तो अजून वेगळ्या मागण्या करेल। मग आपण काय करणार? बाबा म्हणतात तसं आहे। इरू, मला असं वाटतं ना की ताई म्हणते ते बरोबर आहे। अगं हे बघ, काही दिवस त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं ना तर आपल्या मागची बॅग तरी टळेल ना। हो, आणि तुमच्या दोघींची लग्न झाली ना की मग आम्ही टेन्शन फ्री होऊ, मग आम्ही त्याच्याबरोबर भिडू। मी तर सांगेन बाबा तुला काय करायचंय ते कर,
मी काय घर सोडून जात नाही, पण या गुंडाला घाबरून माघार नाही घ्यायची. नाही हो, पण त्याला नडलो आणि त्याने काही केलं तर? त्याला घाबरायचं नाही विद्या. आज तो घर मागतोय, उद्या म्हणेल मुली द्या तुमच्या. देणार आहेस का तू? देणार आहेस? असं काय बोलताय तुम्ही? बाबा हे बघ, तू रडू नकोस, अजिबात काळजी करू नकोस. माझा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. असं कुणी काहीही करू शकत नाही. तू नको काळजी करूस. मला तुझं पटतंय अक्षरा, पण पटतंय ना? मग ठीक आहे, बस झालं. आता तू फक्त आमच्यावर विश्वास ठेव आई. ठीक आहे, तुम्ही दोघं म्हणताय ना, तसं करू. आईला जर मान्य असेल तर मीही आहे तुमच्या बरोबर. चल अक्षर, आपण पोलीस स्टेशनला जाऊ. अहो, तुम्ही कुठे जाताय? तुमच्या पायाला लागलंय ना? खरं तर मीच गेले असते, पण माझ्या क्लासची वेळ झालीये. मी जाते. ऐका ऐका, हे बघा, तुम्हाला सगळ्यांना इतकं पॅनिक होण्याची गरज नाहीये. मी जाईन एकटी. अगं पण तू एकटी कशी जाणार बाळा? कमलला बोलवेन ना मी, ते येतील माझ्या बरोबर. हा इरा, तू दारातून लावून घे. काही झालं तरी दरवाजा उघडू नका, आणि काही लागलं तर मला फोन करा. हा, मी बजरंग विरुद्ध तक्रार नोंदवते आणि पोलीस प्रोटेक्शनही मागवते. बाबा आई, तुम्ही नका काळजी करू. काहीही होणार नाही. आपण काहीही चुकीचं करत नाही आहोत. बजरंगचा बंदोबस्त झालाच पाहिजे, आणि तो कायदेशीर पद्धतीनेच झाला पाहिजे. चंचे गप्प बस. चंचे गप्प बस. बघितलंस ना मम्मी कसं बोलले ते मला? येडा झालं का काय अधिपती त्या मास्तरनीच्या प्रेमात? पण आता काय करायचं? त्या मास्तरनीचा काटा काढला पाहिजे. म्हणजे ताईला जर कळलं की ह्याच्या मनात हे समज एवढं डीप आहे, तर ताईला बी पाजर फुटल, आणि ताई पोराच्या हट्टापुढं मान तुकवल. आणि हे असं झालं तर आपण दोघी बी आपल्या भाड्याच्या घरात. हे असं होऊ द्यायचं नाही. आपण बी तेच करायचं जे ताईनं केलंय. काय केलं मावशीनं? ते बोलायचं नाही, करायचं. या घरात घुसायचं, आणि असं घुसायचं का त्यो अंथरुणाला खिळला पाहिजे. म्हणजे मास्तरीनबाई बजरंगनी राडा केला परत. काय परत? हो, बाबांना ढकललं, इराचा हात पिरगळला. अरे बाप रे, म्हणजे आता पोलिसात जावं लागेल? हो, तुम्हाला आता वेळ आहे का? म्हणजे मी आता जाते पोलीस स्टेशन मध्ये. एक मिनिट, कुठेस तू? गंगावेश पर्यंत पोहोचलीये. एकटीच? हो. अगं बाबाने तुला एकटीला कसं काय सोडलं बाहेर? कमाल आहे बाबांची. पण त्या गुंडाने तुला काय केलं तर? अगं निदान इराला, आईला, कोणाला तरी बरोबर घ्यायचंच ना. अहो, बाबांना लागलंय. इरा घाबरली आहे. आणि तू नाही घाबरलीस? नाही. जेव्हा आपली माणसं घाबरलेली असतात तेव्हा आपणच खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, नाही का? अक्षरा, तू शूरवीरपणा करायला बाहेर पडलीस का परत? हे बघ, त्या गुंडाने तुला परत काय केलं तर? कमल, हे बघा, मी आता आलीये पोलीस स्टेशन पर्यंत. तुम्हाला आता इकडे यायला वेळ आहे का ते सांगा प्लीज. अरे आता माझं लेक्चर आहे, आता कुठे येऊ मी? ठीक आहे, मी जाईन. पण लेक्चर झाल्यावर येऊ शकतो ना मी? नाही, ठीक आहे, हरकत नाही. मी जाईन एकटी. करते मी तक्रार. जमणार आहे का तुला? मागच्या वेळी मीच गेले होते, आणि तसंही पोलीस सहकार्य करतात स्त्रियांना. ठीक आहे, फोन कर मला झालं की. आणि हो, एकटी घरी जाऊ नकोस, मी येतो सोडायला. चल, लेक्चरची वेळ होते, मी ठेवतो. ओके, बाय.
अय गोल्डन मासा. कोण आहे रे? असू दे. काय ऑर्डर आहे थोरल्या सरकारांची? दिलेल्या ऑर्डरचं काय झालं? त्यांच्या अच्छा ते दिली ना, 4 दिवसांची मुदत दिली आहे. म्हणजे ती सांगितलं ना 4 दिवसांची मुदत दिली आहे. अहो म्हणजे 4 दिवसात घर खाली करायला सांगितलंय त्यांना. 4 दिवस कशाला दिलंस? मग एका दिवसात खोली खाली कर म्हणून सांगायचं होतंस. असं कसं? आता 4 दिवसांची मुदत दिली आहे ना, करतील खाली. नाही केली तर? ना असं होऊच शकत नाही. चाळीत आपल्या नावाचा एकदम दरारा आहे, दरारा. हा समजा 19-20 जरी झालं तर डायरेक्ट घरात घुसणार, डायरेक्ट धमकी देणार. धमकीच देत बसणार का तू? मग परत परत तेच करत बसणार? प्रोफेशन आहे आपलं. कसलं प्रोफेशन? डोसक्यावर वगैरे पडलायस का काय? त्यासनी काय बी मुदत द्यायची नाही. उद्याच्या उद्या घर खाली करायला सांगायचं. नाही नाही असं नाही होणार. त्यांना येळ दिली त्याच्यामुळे थोरल्या सरकारांनी सांगितलं. जमल काय? आता एवढी कॅश दिली म्हटलं बघ. आणि एक गोष्ट, आजच्या आज रिपोर्ट हवाय. होय नाही
ए मास्तरीन बाई आपल्या गाडीच्या बॉनेटवर बसलेत रे. नाद बंड्याच दिसतात बघ की. दिसतात का गाडीच्या बोनेट कुठं? अरे काय समोर हे असं काय करायला काय? गाडीला बोनेट किती? एकच बोनेट आहे ना. मला नाही दिसत आहे. अरे डोळे फुटल्यात काय तुझे बघ की. ए पव्या तुला दिसतात ना? मला दिसतंय? नाही दिसतंय. अरे अरे बघ की आपल्याकडे बघून हसायला लागलेत ते. असं करायला लागलेत बघ की. अरे आमच्याकडे पण बघतात का वहिनी साहेब? आमच्याकडे पाहून हसतात का? अरे तुमच्याकडे कशाला बघतील, माझ्याकडे बघतात ते. पण तू बस नाही. अरे दिसतात का नाही बघ की समोर. ढाकलं सरकार, त्यांना आमचा नमस्कार सांग. नमस्कार सांगा. जाऊ दे, तुमच्या संग बोलून काय फायदा नाही. मास्तरीन बाईसनी लय वेळ बॉनेटवर बसू देऊन चालणार नाही. त्रास होईल त्यासनी. काही म्हणतायत का त्या? कोण? वहिनी साहेब. समजा ठीक आहे ना मग त्यांचं. तुमच्या संग राऊंड राऊंड का नाही, माझ्या बी डोसक्याचं चार्जिंग गेलंय वाटतं. गाणी पहिली बंद कर. यार मला परत भास व्हायला लागलाय का रे? भास परत वहिनी साहेब दिसला ना काय? आता तर इथे साडी होती, आता हे ड्रेस. मला पण भास होतोय. डबल टिबल भास म्हणजे? अहो त्या वहिनी साहेबाचे. नाही नाही, वहिनी साहेब नाहीत. वहिनी साहेबाचे त्या हिरव्या ड्रेस मध्ये. हा, हिरव्या ड्रेस मध्ये वहिनी साहेबच आहे. त्याच ना रस्ता क्रॉस करतात त्याच ना? हा हा हा, त्याच रस्ता क्रॉस करतायत. अरे म्हणजे या खरंच मास्तरीन बाई आहेत. हा आपल्याकडे आल्यात. हा आई शपथ, विषय हार्ड करलेत इथं. मी त्यांच्यापासून लांब पळालोय तर ह्या माझ्याकडे आल्यात. टाकलं सरकार, त्या तुमच्या मनात आहेत. मनातून फुटून पडून जाणार. पण तुम्ही पळा आता. हो ताई, बघून झालं की मरायचंय का? सॉरी सॉरी सॉरी. सॉरी. मला काय सॉरी म्हणताय? तुम्हाला काय हौस आहे का गाड्यांपुढे यायची? हा कवा मोठ्या गाड्या, कवा असल्या बारक्या गाड्या. सॉरी. तुम्ही काय करता इथे? मी मगता घेतलाय ना तुम्हाला वाचवण्याचा. मी वाट बघत बसलो होतो. तुम्ही येणार रस्त्यावर, मग तुम्ही गाडी पुढे येणार, मग मी तुम्हाला वाचवणार, मग विषय हार्ड होणार. फनी आहात तुम्ही. एनिवे थँक्यू. थँक्यू. तुम्ही कुठे एवढे उन्हात आणत चांदण्यात फिरले आणि फिरायलाय?
हा सगळा बाड बिस्तारा गुंडाळायचा, बुलेट ट्रेन सारखं फास्ट मध्ये निघायचं इथनं आणि 4 दिवसात खोली खाली करायची. काम होतं जरा. एनिवे मी निघते. काय पोलीस स्टेशनला झाला काय? हा तुम्हाला कसं कळलं? आता ह्या दिशेला पोलीस स्टेशन आहे, दुसरं काय आहे इकडं? म्हणजे तुम्ही नाही ते काम होतं जरा. काय टेन्शन आहे का हो? नाही टेन्शन नाही काही, जरा काय असंच फिरायला चाललाय पोलीस स्टेशन मध्ये? आता आपण मूळ रूपात आलो. रानगेंडा म्हणून तुमच्या आयुष्यात असा धुडगूस घालणार आहे ना. काय झालं?